जोहार, जय आदिवासी। मी रवी बुधर, तालुका जव्हार, जिल्हा पालघर, प्राथमिक शिक्षक, सोबत सामाजिक कामाची आवड असलेला तळागाळातील एक सामान्य आदिवासी। शिक्षकी पेशा सांभाळत कवितेची आवड जोपासणं हा माझा छंद मी फार वर्षापासून जोपासला। उलगुलान एक साहित्यिक चळवळ या डॉक्टर सखाराम डाकोरे सरांच्या अतिशय सुपीक कल्पनेतून संपूर्ण आदिवासी समाजाला वैचारिक मार्गदर्शन सोबतच आजच्या 21व्या शतकातील आदिवासी समाजाचे ज्वलंत प्रश्न, आदिवासी समाजाला गती आणि प्रगतीकडे नेण्यासाठीचं सुयोग्य असं मार्गदर्शन माननीय सखाराम डाकोरे सरांनी या उलगुलान एक साहित्यिक चळवळ मी आणि माझी अभिव्यक्तीच्या माध्यमातून या फेसबुकवर तयार करून दिलेली आहे। सर्वात प्रथम मी आपल्या समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने सन्माननीय डाकोरे सरांचं मनपूर्वक आभार मानतो। खरं तर उलगुलान या शब्दामध्ये सर्वांनी याच्यापूर्वी 77 आमचे मान्यवर साहित्यिक ज्येष्ठ विचारवंत येऊन उलगुलान या विषयाचा उलगडा केलेला आहे। बिरसा मुंडा यांनी उलगुलान ही ललकारी दिली त्या काळी, ती यासाठीच की त्या काळी इंग्रजांचं साम्राज्य आपल्या भारतात होतं। सोबतच वतनदार, शेठ, सावकार, जमीनदार या सर्वांनी मुंडा जमाती आणि समस्त आदिवासींचं जीवन अतिशय बेदखल किंवा त्रस्त करून सोडलं होतं। त्याच्या विरोधात तो उलगुलान होता। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात एकत्रित उठाव अशा पद्धतीने तो उलगुलान होता। आज मात्र डॉक्टर सखाराम डाकोरे सरांनी या 5-6 महिन्यापासून आणि तोही कोरोनाचा शांततेचा काळ, जरी त्रस्त आणि दुःखाने आपण सगळेजण संपूर्ण भारत हा दुःखाने ग्रासला असताना या संधीचा फायदा घेत आज या फेसबुकच्या माध्यमातून आदिवासींना चांगले विचार, आदिवासींना मार्गदर्शन व्हावं यासाठी ही उलगुलान चळवळ सुरू केलेली आहे। आज मी आणि माझी अभिव्यक्ती प्रयोग 78 मध्ये माझा विषय आहे आदिवासीचे सामाजिक प्रश्न आणि माझ्या कविता। सर्व आदिवासी बांधवांना मी या आजच्या माझ्या अभिव्यक्तीमध्ये आवर्जून सांगू इच्छिन की समाज, आपण जरी आज आदिवासी असलो तरी सर्वात प्रथम आज आपण बांधव, एक माणूस म्हणून या भारत देशाचे नागरिक आहोत। आज मला या प्रसंगी संपूर्ण भारताला पुरोगामी आणि संपूर्ण देशाला पण ज्यांनी पुरोगामी विचाराची दिशा दिली, गुलामगिरीसारखा ज्यांनी ग्रंथ लिहिला, त्या महापुरुषाची, त्या थोर समाजसुधारकाची, महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 193वी पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। बुद्धांपासून महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांपासून अगदी प्रबोधनकार ठाकरेपर्यंत या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। बंधूंनो, आदिवासीचे सामाजिक प्रश्न या विषयाचा विचार केला असता आदिवासीचे सामाजिक प्रश्न याची सांगड किंवा याचा संदर्भ आर्थिक विषयाशी येतो, धार्मिक विषयाशी येतो, राजकीय विषयाशी येतो। एका महापुरुषाने सांगितल्याप्रमाणे ज्या समाजाच्या हाती धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता नसेल तो समाज प्रगती करू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपण राज्यकर्ती जमात झालो पाहिजे आणि मग राज्यकर्ती जमात व्हायची असेल तर आपल्याला कायदा माहिती हवा आहे, आपल्याला संविधान माहिती हवं आहे आणि त्यासाठी संविधान आणि कायदा शिकायचा असेल तर आपल्याकडे वैचारिक सामर्थ्यही असायला हवं। अशा माध्यमातून आज आदिवासीचे सामाजिक प्रश्न या विषयाला स्पर्श करताना आदिवासीचे खरं तर सामाजिक प्रश्न 2-3 प्रकारे निर्माण झालेले आहेत। पहिले आहेत ते म्हणजे आदिवासींनी स्वतःही
काही स्वतःच्या बेजबाबदारपणामुळे काही सामाजिक प्रश्न तयार झालेले आहेत. दुसरे जे प्रश्न 2 नंबरचे झाले ते म्हणजे शासन आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्र याच्यातून काही प्रश्न निर्माण झालेत किंवा प्रलंबित राहिलेत. आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे आदिवासीतर ज्या NGO आहेत, आदिवासी व्यतिरिक्त ज्या आदिवासी संस्कृतीशी आणि आदिवासी सामाजिक जीवनाशी काडी मात्र संबंध ज्यांचा नाही अशा लोकांचा आदिवासीमध्ये हस्तक्षेप झाल्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या तिन्ही प्रकारच्या प्रश्नांना आज आपण स्पर्श करणार आहोत. बघा बंधूंनो, आदिवासी खरं तर आज संपूर्ण जगाला ज्या संस्कृतीची ज्या विचाराची गरज आहे, किंबहुना आज संपूर्ण विश्व ज्या संस्कृतीमुळे टिकून राहणार आहे, ज्या विचार मूल्यांमुळे जग वाचणार आहे ती म्हणजे आदिवासी संस्कृती. आणि ह्या आदिवासी संस्कृतीचे जे विचार आहेत ते खूप महान आहेत, परंतु तीच आदिवासी संस्कृती आज धोक्यात येऊ पाहत आहे. तीच आदिवासी संस्कृती ही शेवटची घटका घेत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण हे सगळे प्रश्न इतर समाज तयार करण्यापेक्षा, प्रस्थापित व्यवस्था तयार करण्यापेक्षा, किंबहुना आपला समाजसुद्धा ह्या प्रश्नाला निर्माण करण्याचं काम करतो आहे अनायासेपणे. कोणी जाणूनपूर्वक करत नाही, परंतु आज आपण आदिवासी म्हणून आपले जे काही जीवन आहे हे खूप उदात्त आहे. आदिवासीचे सामाजिक प्रश्न याच्यामध्ये आज मी स्पर्श करणार आहे. तो म्हणजे अतिशय महत्त्वाच्या विषयाला मी आदिवासीच्या सामाजिक प्रश्नामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे आदिवासी काय आहे, खरा आदिवासी काय आहे. या खरा आदिवासी या विषयाला मी आज स्पर्श करणार आहे. खरा आदिवासी या संदर्भात मी एक सुरुवातीलाच माझ्या विचारलढा या काव्यसंग्रहातील एक छोटीशी कविता म्हणणार आहे. आदिवासीची आमची वैशिष्ट्य काय आहे ती माझी एक छोटीशी कविता आपणासमोर सादर करतो आणि त्यातून आपण जो प्रश्न उद्भवतो त्याकडे जाऊया. खरा आदिवासी. स्वच्छंदी आनंदी येथे अनादी, स्वच्छंदी आनंदी येथे अनादी, कष्टतो तिष्ठतो नव उष्टतो खरा आदिवासी. पूजक रक्षक मालक वनांचा, पूजक रक्षक मालक वनांचा, नित्य धर्म निसर्ग धर्म नित्य आचरितो खरा आदिवासी. तूर मादळ तारपी नाचतो, हिरवा नारण हिमाय पूजतो खरा आदिवासी. डाक घांगडी ताल धरितो, थाळ गाणी तल्लीन होतो खरा आदिवासी. सकराती बीजा अखाती सन, कवळी बाजी साथी धरितो खरा आदिवासी. रानात हिंडतो मोहन खातो खरा आदिवासी. सत्य बोलतो सन्मार्गी चालतो, सत्य बोलतो सन्मार्गी चालतो, हुंडा कुप्रथा भेद जाळीतो खरा आदिवासी. शिकतो घडतो आव्हाने भिडतो, शिकतो घडतो आव्हाने भिडतो, स्वप्न यशाची आज पाहतो खरा आदिवासी. कल्पित विचार करुणी धिक्कार, जे भाकड काल्पनिक आहे त्याचा आपण धिक्कार करतो आहोत. कल्पित विचार करुणी धिक्कार, हित मानवाचे सर्वदा जपतो खरा आदिवासी. हा अशा पद्धतीचा आदिवासीचे जीवन असताना आज मात्र आदिवासीमध्ये अनेक जाती धर्माची माणसं आदिवासीमध्ये येऊ पाहत आहेत. आणि म्हणून आज सामाजिक प्रश्नाला स्पर्श करताना सर्वात मोठा प्रश्न आहे तो मध्ये आदिवासीमध्ये कमालीची घुसखोरी आहे. या कमालीच्या बोगसांची कमालीची घुसखोरी आहे. या बोगस आदिवासी आपल्यामध्ये आलेले आहेत. नामसाधर्माचा वापर करून त्याचा फायदा घेऊन आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिगर आदिवासी आहेत, परंतु ते आपल्यामध्ये त्यांनी घुसखोरी केलेली आहे. आपणाला सर्वांना ठाऊक असेल की जवळजवळ 15 जून 1995ला त्या काळात एक GR आला होता आणि त्या GRनुसार जवळजवळ 90,000च्या आसपास बोगस आदिवासी कर्मचारी होते की ज्यांनी आपल्या आदिवासीच्या नोकऱ्या बळकावलेल्या होत्या. अशा वेळी खरं तर त्या बोगसांना लगेचच बडतर्फ करून त्यांना योग्य ती त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती. परंतु दुर्दैवानं त्या काळी 15 जून 95च्या GRनुसार त्या बोगस नोकरांना
त्यांची जात पडताळणी करून आणि त्यांना त्यांच्या वर्गामध्ये समाविष्ट करावं असा निर्णय दिला। आणि त्यामुळे काय झालं की तिथेच हा 15 जूनचा GR हा घातक ठरला आणि तिथून दरवर्षी प्रत्येक वेळी कोणती ना कोणती एक विशिष्ट प्रवर्गातील लोक ही आदिवासीमध्ये घुसखोरी करू लागली। आणि त्यामुळे माझं तर आज असं म्हणणं आहे की आज संपूर्ण आदिवासी जागरूक झालेला आहे। आणि माझ्या ह्या माध्यमातून एक असंही म्हणेन की एक चॅलेंज पण सांगेन की करून खोट्या कागाळ्या भलते सलते गरजू नका, करून खोट्या कागाळ्या भलते सलते गरजू नका। आदिवासीमध्ये येऊ पाहणाऱ्यांनो आदिवासींना मेंढ्या समजू नका। आज आदिवासी जागरूक झालेला आहे। मी आजच्या या माझ्या फेसबुकला संधी दिलेली या माध्यमातून आवाहन करेन की आपल्यामध्ये जी कमालीची घुसखोरी होत आहे, यामधून ज्या स्पर्धा परीक्षा असतात MPSC UPSC याच्यामध्ये जी मुलं नामनिर्देश फॉर्म भरून आणि ज्या परीक्षा देतात त्या परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांची जात पडताळणी होत नाही। आणि अशा वेळेस जे गर्भगळी श्रीमंत आहेत, ज्यांचा आदिवासीची काही संबंध नाही, असे सुद्धा ST प्रवर्गातून पुढे जातात आणि मात्र खरे विद्यार्थी हे मागेच राहतात। आणि म्हणून या प्रश्नाला आपण आदिवासीमध्ये जी घुसखोरी आहे ही थांबवली पाहिजे आणि यासाठी आपला संपूर्ण समाज हा संघटित झाला पाहिजे। आपल्यामध्ये प्रचंड असे मतभेद पण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद आहेत आणि म्हणून हा बोगसांचा प्रश्न आपण एकजुटीने लढू शकतो। आता यालाच अनुसरून दुसरा प्रश्न की एकजूट, आदिवासीमध्ये सुद्धा एकजूट हा एकतेचा ऐक्याचा अभाव आहे। आदिवासी अनेक वेगवेगळ्या गटातटात वेगवेगळ्या पंथात हा विभागला गेलेला आहे। त्याला कारणही तशीच आहेत की जसं आदिवासी जमातीमध्ये जे काही समाज हा पूर्णतः पूर्वी काळापासून एकोप्याने राहत होता, गुण्यागोविंदाने राहत होता, परंतु आपल्याकडे हे राजकीय जे वातावरण आलं, राजकारण आलं। थोडक्यात राजकारण हे वाईट नाही आहे, राजकारण हे देशाच्या विकासासाठी सर्वसामान्यांच्या विकासासाठीचे एक चांगलं माध्यम आहे, चांगलं एक विभाग आहे। परंतु ह्या राजकारणाने झालं काय की अनेक वेगवेगळे पक्ष हे गाव स्तरावर पोचले आणि गाव स्तरावर पोचल्यानंतर गावामध्ये जे अगदी बंधुभावाने राहणारा संपूर्ण गाव हे वेगवेगळ्या पक्षामध्ये दुभंगला गेला। राजकारण आलं ती त्यावेळी राजकीय भावनेने ते लढले गेले पाहिजेत, ती निवडणूक लढली गेली पाहिजे, परंतु त्याचं मात्र ती राजकारणाचा मूळ हेतू बाजूलाच राहून आणि आमच्या आदिवासीमध्ये गटतट निर्माण झाले आणि याच्यामुळे अगदी भावाभावामध्ये सुद्धा मतभेद निर्माण होऊन एक अंतर निर्माण झालं, भेद किंवा असे मतभेद सुरू झाले। हे कारण आहे राजकारण। दुसरं गरीब आणि श्रीमंत, एक आपल्यामध्ये ऐक्य का नाही तर गरीब आणि श्रीमंत ही मोठ्या प्रमाणात दरी निर्माण झालेली आहे। जो शिकला सवरला उच्च पदस्थ गेला आणि साडी माडी आणि गाडी यामध्येच रंगला, अशी शिकलेल्या सवरलेल्या आणि नोकरदाराची आज अवस्था आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे की आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचा उद्धार करणं हे आपलं कर्तव्य आहे। परंतु दुर्दैवाने आम्ही शिक्षणामध्ये आरक्षणाचा फायदा घेतला, नोकरीमध्ये आरक्षणाचा फायदा घेतला आणि आज आम्हाला आमच्या समाजाचं कुठेतरी देणं आहे ते आम्ही विसरलो आहोत आणि आम्ही आमच्या प्रगतीमध्ये आमच्या पुढे वाटचालीमध्येच मशगूल आहोत आणि समाजाचं मात्र आम्हाला विसर पडलेला आहे। आणि म्हणून आपण गरीब आणि श्रीमंत आपण आज तुम्ही जर विचार केला की आपण ज्या एखाद्या साध्या माणसाकडे गेलो 2 मिनिटं तिथं उभं राहून संवाद साधला तरी सुद्धा त्या माणसाच्या तोंडून त्याची व्यथा आपण ऐकली तरी सुद्धा आपले ते प्रश्न, त्याचं दारिद्र्य, त्याची गरिबी यातून आपल्याला काही प्रश्न लक्षात येतात। मी असं म्हणणार नाही, परंतु आपण जेवढे सुशिक्षित आहोत, जेवढे आज सक्षम झालेलो आहोत आरक्षणाचा फायदा घेऊन, आज आपण आर्थिक सांपत्तिकदृष्ट्या सक्षम झालोय, तर आज आपण आपल्या समाजाच्या घटकासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे, तनाने मनाने जे असेल किंवा वैचारिक तरी मार्गदर्शन प्रबोधनाचं कार्य केलं पाहिजे। तर ही गरीब श्रीमंताची दरी ही ऐक्य न होण्याला कारणीभूत आहे। तिसरं कारण आहे ते म्हणजे
विविध आता आपल्या आदिवासी भागामध्ये आपण खरं तर निसर्गपूजक आहोत. आपली मूळ संस्कृती ही निसर्गाशी संबंधित ज्या आमच्या श्रद्धास्थानं आहेत त्याची आपली संस्कृती दडलेली आहे. परंतु आदिवासीमध्ये अनेक पंथ, धार्मिक पंथ, आध्यात्मिक पंथांची म्हणजे थोडक्यात हस्तक्षेप झाला. आणि यामुळे झालं काय की विविध असे पंथ की जे संस्काराच्या नावावर किंवा आदिवासींनी एक माणूस म्हणून जगावं, चांगलं एक त्याला संस्कार लागावेत, चांगलं वळण लागावं असे म्हणून अनेक वेगवेगळे पंथ निर्माण झाले. त्यांची मी नावं घेत नाही, परंतु हे अनेक बापू महाराज वगैरे हे आले आणि ह्या बापू महाराजाच्या गटातटात आजचा माणूस दुभंगला गेला. आणि त्यामुळे काय झालं, ते गट म्हणजे त्यांनी त्यांचं एक विश्व बनवलं. आणि एक आपण अखंड आदिवासी म्हणून आपले काही प्रश्न आहेत, अखंड आदिवासी म्हणून आपणाला एकजुटीतून आपला विकास साधायचा आहे, हे बाजूला राहिलं. आणि त्यांनी या बापू महाराजांनी सांगितलेले विचार यावर लक्ष केंद्रित केलं. आणि हे सुद्धा आपल्या आदिवासींना एकत्रित येण्याला फार मोठं अडथळा आहे. तिसरं नंतरचं आपल्याला अजून एक आपल्यामध्ये ऐक्य होत नाही, याला एक कारण दुसरं आहे की ज्या आदिवासीमध्ये जमाती आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये 45-46 जमाती आहेत, पूर्ण भारतात अजून 450-500 जमाती आहेत. तर ह्या जमातीमध्ये सुद्धा थोडंसं रहनसहन किंवा खानपान किंवा अजून सांस्कृतिक थोडंसं वेगळेपण आहे. परंतु आदिवासी म्हणून आपण एकच आहोत. तर आपल्या आंतरजमातीमध्ये सुद्धा थोडासा भेद आहे. कारण असं म्हणतात, बळी तो कानपिळी. एखादी जमात ज्या प्रांतात उन्नत प्रगत झालेली आहे ती आपल्या खालची जी काही आर्थिकदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्या अप्रगत असलेली जमात त्याच्यावर अधिराज्य गाजवलं जातं. यातून काय होतं की जमातीमधलं भेद तयार होतो. आता एक उदाहरणच घेऊया ना, की जसं आपल्या महापुरुषांच्या गौरवीकरणाचा विषय येतो. ज्यावेळेस 2 मेला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरा यांची पुण्यतिथी असते. या पुण्यतिथीच्या वेळेस खरं तर समस्त आदिवासींनी एकत्रित येऊन आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरांना विनम्र करण्याची आवश्यकता आहे आणि ते आपलं काम आहे. परंतु हे असं न होता एक महादेव कोळी जमातीचे राघोजी भांगरा होते म्हणून त्यांनी पुढाकार घ्यायचा. ती त्यांची पुण्यतिथी 8 नोव्हेंबर त्यांची जयंती साजरी करायची. किंवा मग एखादं उदाहरण घ्या की आमच्या प्रांतामध्ये इकडे एखादं वारली पेंटरचे ज्यांनी वारली पेंटिंग साता समुद्रापलीकडे नेली की ज्यांचं नाव आहे जीव्या सोमा म्हसे. आता या जीव्या सोमा म्हसे यांची जयंती असं म्हटलं तर ती 25 डिसेंबरला आहे. त्यांचा म्हणजे मृत्यू झाला हा 16 मेला झाला. तर त्यांची जयंती साजरी करायची असेल तर मग वारली माणसांनी पुढे यायचं का? किंवा अशा पद्धतीने ह्या ज्या जमातीचं कोणी पुढे असेल तर त्या जमातीने ते महापुरुष किंवा ते कलाकार त्यांची ती मक्तेदारी नसून हे संपूर्ण आदिवासी नव्हे तर ते राष्ट्राचं ते एक प्रतीक होतं. राष्ट्राचं देशाला विकसित करण्यासाठी, देशाला स्वतंत्र करण्यासाठी एक मोठं त्यांनी योगदान दिलं. ते राष्ट्रीय महापुरुष होते. हे आपण राहिलं पाहिजे आणि म्हणून आंतरजमातीतले हे भेद दूर केले पाहिजेत. एक कवी म्हणून मला इथे असं सांगावंसं वाटतं की कोकणा वारली कोळी ठाकूर, कोकणा वारली कोळी ठाकूर, जमाती जरा ठेवू या दूर आणि आदिवासीच्या उत्थानार्थ योगदान देऊ भरपूर, योगदान देऊ भरपूर. भले टाकतील संकट मेरू, भले ठाकतील संकट मेरू, दृढ निश्चयना सोडूया, चला गड्यांनो न्यायासाठी या दुराचारींना नमूया. तुम्हा आम्हाला गटातटात कसे आपण विभागले जाऊ आणि ह्या विभक्तपणाचा किंवा ह्या गटातटाचा एक संधी साधू जी मंडळी आहे ती तयार असते. आणि म्हणून आपलं ऐक्य खूप महत्त्वाचं आहे. हे ऐक्य आपण जोपासलं पाहिजे. एक मला ह्या ठिकाणी एक कवी म्हणून एक छोटंसं कविता म्हणावीशी वाटते. आदिवासींचे ऐक्य. कवितेचं नाव आहे आदिवासींचे ऐक्य. आदिवासींचे ऐक्य घडावे मणी बाळगू ध्यास, आदिवासींचे ऐक्य घडावे मणी बाळगू ध्यास, आणि शूर झलकारी वीर राघोजी आठवतो इतिहास. बिरसा मुंडा तंट्या भिल्ल मिळून ते शूरवीर, वीर रेवजी स्वातंत्र्यास्तव सोडिले घरदार. अरे फाशी चढले कुणी भोगीला भयान कारावास, शूर झलकारी वीर राघोजी आठवतो इतिहास. कुणी आम्हाला म्हटलं होतं पशु आणि राक्षस, अरे कुणी आम्हाला म्हटलं होतं पशु आणि राक्षस,
शोषण आमचे केले त्यांनी बनवूनी हो धास. आता वनवासी हे नाव देऊनी करती हा उपहास. शूर झलकारी वीर राघोजी आठवतो इतिहास, आठवतो इतिहास. तर अशा पद्धतीने आमचा इतिहास खूप महान आहे आणि म्हणून हा इतिहास आपण आठवायचा आहे. आमची संस्कृती आठवायची आहे. आमची संस्कृती कशी होती की नव्हते दुःखी कुणी उपासी. आम्ही कसे होतो की आम्ही गण पद्धतीतले वारस होतो. आमची जी गणपद्धत होती त्या पद्धतीचे, त्या संस्कृतीचे आम्ही आदिवासी वारस आहोत. किंवा आज संविधानामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य जोपासणारी एक जीवन पद्धती जोपासणारी इथले आदिवासी मूळ निवासी असे असताना मात्र तो इतिहास आपण विसरलेला आहोत. आम्ही कुठेतरी या देशाचे मालक असून आज भिकारी झालेलो आहोत. आणि म्हणून नव्हते दुःखी कुणी उपाशी पूर्वी या देशात. प्रेम नम्रता माणुसकीचे एकच होतं नातं. नव्हते दुःखी कुणी उपासी पूर्वी या देशात. प्रेम नम्रता माणुसकीचे एकच होतं नातं. अरे कुपोषण कधी नाही घडले त्या काळी उपवास. शूर झलकारी वीर राघोजी आठवतो इतिहास. शेवटचं असं सांगावंसं वाटतं, आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की आरोग्य आणि शिक्षण देऊ दुर्बल मुला मुलींना. आरोग्य आणि शिक्षण देऊ दुर्बल मुला मुलींना. एक करूया विविध येथील जमातीच्या संघटना. एक करूया विविध येथील जमातीच्या संघटना. मानव कल्याण ब्रीद मानुनी घडवू नवा इतिहास. आणि शूर झलकारी वीर राघोजी आठवतो इतिहास. की आपला जाज्वल्यपूर्ण असा इतिहास आहे, परंतु ह्या इतिहासाला चुकीच्या पद्धतीने कोणीतरी लिहिलं. जो लिहिला तो चुकीचा लिहिला आणि अपूर्ण लिहिला आणि किंबहुना तो इतिहासच गायब केला. संस्कृतीची सुद्धा आज ज्या संपूर्ण जगाला ज्या संस्कृतीचा नाज आहे, जे संपूर्ण माहिती आणि तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या युगाला जर तारणारी जी संस्कृती असेल ती आदिवासी संस्कृती, ती संस्कृती सुद्धा पायदळी तुडवण्याचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. ते जतन आणि संवर्धन करण्याचं काम आम्ही करणार आहोत. बंधूंनो, आज आदिवासीचे सामाजिक प्रश्न या विषयाला स्पर्श सामाजिक प्रश्न या विषयाला स्पर्श करताना असं पण सांगू इथं आवर्जून सांगू इच्छितो की बंधूंनो, आज आदिवासी काहींच्या मनात असा विचार येतो की काय नुसते आदिवासी करत बसले. आज संपूर्ण जग प्रगतीकडे चाललेलं आहे. आज संपूर्ण जग फार अगदी उदात्ततेकडे जात असताना तुम्ही संकुचित भावनेत का अडकला. तर बंधूंनो, आम्ही कधीच आदिवासी म्हणून स्वतःला आम्ही संकुचित म्हणून समजलो नाही. आणि किंबहुना असे सांगणार की आदिवासींनी कधीही कोणत्या धर्माचा तिरस्कार केला नाही, कोणत्या जातीचा तिरस्कार केला नाही, देवाचा तिरस्कार केलेला नाही. उलट माणूस म्हणून आदिवासी जमात पहिल्यापासून जीवन जगत आलेले आहे. आणि वैचारिक भाषेत सांगायचं झालंच तर तुम्ही आम्ही जे विचाराच्या गोष्टी करत आहोत तर आपली एकच लढाई आहे. आपल्या दोनच जाती आहेत. खरं तर माणूस आणि स्त्री आणि पुरुष या जाती आहेतच, परंतु विचारवंतांच्या दृष्टीने दोनच जाती आहेत. एक म्हणजे शोषणकर्ती जात आहे आणि एक म्हणजे शोषली जाणारी जात आहे. शोषणकर्ती म्हणजे फार मोठ्या उच्चभ्रू लोकांकडूनच शोषण होतं असं नाही. म्हणजे एखाद्या समजा प्रस्थापित व्यवस्थेकडून शोषण होत असेल तर प्रस्थापित व्यवस्थेला घटकाला विरोध झाला पाहिजे, परंतु ते शोषण तोच करतो असं नाही. तर शोषण एखाद्या वेळेस मागासवर्गीय आदिवासी मधला पण तो शोषण करत असेल तर त्याला सुद्धा विरोध आहे, त्याचं सुद्धा खंडन आहे. किंवा एक शोषला जाणारा घटक हा नुसता आदिवासीच शोषला जाणारा घटक आहे असं नाही. तर एखाद्या वेळेस अगदी ब्राह्मण समाजातल्या सुद्धा माणसाचं जर शोषण होत असेल, त्या ब्राह्मण समाजाच्या माणसाच्या सोबत सुद्धा राहण्याची विचारधारा, हीच विचारधारा माणूस म्हणून आदिवासी सांगत आहे. तर इथे आदिवासी म्हणून हीच विचारधारा नाही, तर एक माणूस म्हणून जगण्याची जी विचारधारा ही आदिवासीने जोपासलेली आहे. तर अशा पद्धतीने हे ऐक्य आपण जोपासलं पाहिजे. आणि एक माणूस म्हणून जी आपली जर जगण्याची कला आपण शिकलो तर मला वाटतं हे जे प्रश्न वगैरे निर्माण होतात हे सुद्धा कमी होतील. तर बंधूंनो, पुढचा जो एक विषय आहे तो म्हणजे खरं तर अजून एक, जसं मी मगाशी विषय घेतला ऐक्याचा अभाव होता किंवा आदिवासीमध्ये बोगसांची घुसखोरी आहे, तसाच एक विषय आहे तो म्हणजे अज्ञान आणि अंधश्रद्धा. आदिवासीमध्ये अज्ञान आहे. आजही
शिक्षणाचं प्रमाण एवढंसं पाहिजे तेवढं मोठ्या प्रमाणात नाही आहे. काही ठिकाणी अजूनही अज्ञान आहे. म्हणून आज आपला समाज हा शिकला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. दुर्दैवाने आम्ही आज आमचा समाज हा बालपणापासून किंवा लहानपणापासून ह्या समाजाला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा किंवा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते दूध जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी ही जी विचारधारा आहे, शिक्षणाचं महत्त्व आहे, हे आदिवासी समाजापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे शासन पोहोचवत आहे. पण अजूनही पाहिजे तेवढं गांभीर्य आदिवासी समाजामध्ये येण्याची गरज आहे. तुम्हाला सांगतो की त्याच्या पुढचा विषय अज्ञानातूनच अंधश्रद्धा निर्माण होतात. बरं, ह्या अंधश्रद्धा ज्या आहेत, ह्या अंधश्रद्धा म्हणजे नुसत्या आदिवासीमध्येच अंधश्रद्धा आहेत अशातला भाग नाही, तर मोठे शिकलेले सवरलेले लोकसुद्धा अंधश्रद्धेचे बळी आहेत. आदिवासी समाजच अंधश्रद्धेचा बळी आहे अशातला भाग नाही. आणि म्हणून ह्या अंधश्रद्धेचा सुद्धा आपण तिरस्कार केला पाहिजे, त्या काढून टाकल्या पाहिजेत. खरं तर श्रद्धेचे 3 प्रकार आहेत. श्रद्धेचे 3 प्रकार कोणते? तर एक लादलेली श्रद्धा, दुसरी आहे अंधश्रद्धा आणि तिसरी आहे विवेकी श्रद्धा. या लादलेल्या श्रद्धेमध्ये आपण जुन्या शास्त्रामध्ये लिहिलंय किंवा पुराणामध्ये लिहिलंय किंवा एखाद्या महाराज बापूने सांगितलं म्हणून हे करा. आता तर ती एक प्रकारे लादलेली श्रद्धा आहे. एक उदाहरण सांगतो की मी एकदा 9वीला असताना इकडे गेलो होतो अजिंठा वेरूळ लेणीला. औरंगाबाद येथे वेरूळ लेणे आहेत. तेव्हा मी 9वीला होतो. तर त्या वेरूळ लेण्याच्या तिथेच घृष्णेश्वराचं मंदिर आहे आणि या घृष्णेश्वराच्या मंदिरातसुद्धा मी 9वीला असताना सहलीला तिथे गेलो. त्यावेळेस मंदिर साधं होतं. त्या मंदिरात जाऊन आम्ही घृष्णेश्वराचं तेव्हा दर्शन घेतलं. बघा, तर अगदी शुद्ध भावनेने ते दर्शन झालं. आणि परंतु आता आम्ही जेव्हा यावर्षी पुन्हा आमच्या शाळेची सहल वेरूळला घेऊन गेलो आणि वेरूळचं लेणं बघितल्यानंतर, लेणं पाहण्याच्या अगोदरच आम्ही घृष्णेश्वराच्या मंदिरात गेलो. आता त्या मंदिरात गेल्यानंतर तिथे अशी एक प्रथा आम्हाला ह्यावेळेस म्हणजे मला तरी अनुभवाला नवीनच मिळाली की जे पुरुष मंडळी आहेत त्या पुरुष मंडळीला घृष्णेश्वराच्या मंदिरात आतमध्ये जाताना शर्ट काढून आतमध्ये प्रवेश दिला जातो. शर्ट काढून आत म्हणजे उघड्या शरीराने आतमध्ये प्रवेश करायचा. तर हे पूर्वी नव्हतं. मग हे जे काय हे लादलेली श्रद्धा आहे. हिला किती मानायचं नाही मानायचं हा विवेक आजच्या आदिवासी तरुणाने जोपासला पाहिजे. दुसरा आहे अंधश्रद्धा की ज्याचा विवेकाशी, तार्किकतेशी काहीही संबंध नाही. चिकित्सा केली असता तो वैज्ञानिक, जैविक, भौतिक आणि रासायनिक याच्यामध्ये कुठेही तो विज्ञानाच्या कसोटीवर बसत नाही. अशी जी काही गोष्टी आहेत त्या अंधश्रद्धा आहेत. ह्या अंधश्रद्धा अनेक प्रकारच्या आहेत. ह्या सुद्धा आपण घालवल्या पाहिजेत. आणि विवेकी श्रद्धा म्हणजेच काय? विवेकी श्रद्धा म्हणजे मी सकाळी उठून मला दिवसाची सुरुवात करताना मी अतिशय शुद्ध भावनेने सूर्याच्या समोर उभं राहून प्रार्थना करतो की हे जगत नियंत्या की आज मी तुझ्या साक्षीने दिवसाची सुरुवात करत आहे. माझ्या हातून नेहमी सत्कर्म घडोत, दुसऱ्यांच्यासाठी चांगलं विचार माझ्या मनात स्फुरत राहोत. अशा पद्धतीने जी प्रार्थना केली त्याला विवेकी श्रद्धा म्हणतात. तर ह्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेत ह्या सुद्धा आपण काढल्या पाहिजेत. आणि ह्या जर काढल्या नाही तर आपण अजूनही अंधश्रद्धा अज्ञानामध्ये राहून आज आपण 21व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आहोत आणि त्याच्यामध्ये आपला टिकाव लागणार नाही. पुढचा जो काही विषय आहे ह्या विषयाला आपण एक स्पर्श करताना अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न, सामाजिक प्रश्न आहे, तो म्हणजे कुपोषण. हे कुपोषण अतिशय हा विषय आहे, मोठा विषय आहे, गहन विषय आहे. खरं तर तो त्याच्यासाठी एक स्वतंत्र व्याख्यान होऊ शकते एवढा मोठा विषय. आणि आदिवासी आणि कुपोषण याचा घनिष्ठ संबंध आहे. मग हे कुपोषण जे आहे हे कुपोषण आपल्याला घालवायचं असेल किंवा कुपोषणाचा विचार केला असता आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात याचं ग्रामीण भागात, खेड्या भागात प्रमाण आढळून येतं. मग हे कुपोषण ही सुद्धा हा एक कलंक पुसायचा असेल तर आपण सर्व आदिवासी म्हणून याच्यासाठी ते कुपोषण घालवण्यासाठी आपण त्यासाठी लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. सर्वात प्रथम की जसं
लग्नाचं वय जे आहे ते सुद्धा मुलीचा 18 मुलाचं 21 हे पाळलं पाहिजे. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे जेव्हा एखादी मुलगी म्हणजे जी गर्भवती होते त्या गर्भवती काळात तिला पोषक आहार दिला गेला पाहिजे. आणि त्या काळातच मात्र कधी कधी काही जुनाट संकल्पनामुळे तू हेच खा, हे पोषक असतं ते तिला खाऊ दिलं जात नाही आणि त्याचाही गर्भावर परिणाम होत असतो, त्याचं पोषण व्यवस्थित होत नाही. किंवा ज्या आरोग्य विभागाच्या ज्या तपासण्या आहेत त्यासुद्धा वेळच्या वेळी त्या गर्भवती मातेच्या झाल्या पाहिजेत. ह्यासाठी आपण त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. दिलेली औषधं आहेत तीसुद्धा वेळच्या वेळी खाली गेली पाहिजेत. आता त्याचसोबत काय होतं की जे बाळ जन्माला जेव्हा येतं ते बाळ जन्माला आल्यानंतर ते 3-4 महिन्याचं जे बाळ असतं ते जमिनीवर रांगतं, जमिनीवर खेळतं आणि त्याचं सांभाळ करण्यासाठी एखादी त्याच बाळाचा मोठा भाऊ एखादी मोठी बहीण सांभाळत असते. पण तो पण लहानच असतो किंवा ती मुलगी लहान असते, त्यांचं त्या बाळाकडे एवढं लक्ष नसतं. मग ते बाळ माती खातं, घाण असते, ती घाण पोटात जाते आणि त्याच्याने सुद्धा त्याला विकार होत असतात. तर अशा पद्धतीने हे बाळाचं संरक्षण पोषण कसं केलं पाहिजे याच्यासाठीचे आपण एक आदिवासीमधले सुशिक्षित घटक म्हणून आपण ह्या गोष्टीसाठी लक्ष दिलं पाहिजे. मातांना पोषक आहार पुरवला पाहिजे. तर हे नक्की आपण हे कुपोषण हा कलंक हा आपण दूर करू शकतो. सगळ्यात अजून पुढचा जो एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे स्थलांतराचा विषय आहे. आदिवासीच्या सामाजिक याच्या प्रश्नापैकी एक अजून महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे स्थलांतर. आता हे जे स्थलांतर असतं हे स्थलांतर 2 प्रकारचं आहे आदिवासींचं. एक स्थलांतर आहे हे तात्पुरत्या स्वरूपाचं स्थलांतर आहे किंवा दुसरं स्थलांतर आहे ते स्थलांतर कायम स्वरूपाचं स्थलांतर आहे. मग पहिलं जे स्थलांतर आहे ते म्हणजे काय, तात्पुरत्या स्वरूपात. की आदिवासी आजही एवढा सक्षम नाही आहे. आदिवासी आज एवढा आर्थिकदृष्ट्या, सांपत्तिकदृष्ट्या किंवा एक सुखासमाधानाने जगेल असा त्याच्याकडे पैसा नाही आहे. मग अशा वेळेस शेतीतून आलेलं धान्य यातून तो कसंबसे आपली गुजराण करत असतो. मग जेव्हा शेतीतून पीक पिकल्यानंतर ती संपूर्ण पीक घरी आणून झाल्यावर तो आपलं जे काही गाठोडं बोचक्या बांधून कामाधंद्याला जातो ते एक स्थलांतर, ते तात्पुरतं स्थलांतर. तो शेठ सावकाराकडे जात असतो, वीटभट्टीवर किंवा अजून रेती बंदरावर रेती काढायला जात असतो, दगडाच्या खाणीत कामाला जात. अशा पद्धतीने हे सर्व जे आहे हा जो म्हणजे स्थलांतराचा प्रश्न आहे तात्पुरता, ही जी जात असतात लोक स्थलांतराच्या त्या ठिकाणी सुद्धा स्थलांतर होताना तिथे ज्या ठिकाणी ते कामाधंद्याला जातात त्या कामाधंद्याला गेल्यानंतर तो शेठ सावकार त्या माणसांना, आपल्या आदिवासी माणसांना वीटभट्टीवर नेताना अतिशय गोडी गुलाबीने नेत असतो, प्रेमाने घेऊन जात असतो. पण तिथं त्यांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात कष्ट त्यांच्याकडून घेत असतो. काम करून झाल्यानंतर जेव्हा पगार करण्याची वेळ येत असते त्यावेळेस मात्र तो टाळाटाळ करत असतो, आर्थिकदृष्ट्या आपल्या अडाणी माणसांना गडवत असतो आणि मग अशा पद्धतीने आपल्या माणसाचं आर्थिक शोषण होत असतं. एवढंच काय, आपली ही स्थलांतर झालेली जी काही माणसं असतात ह्या माणसांमध्ये काही स्त्रियांवर हे अत्याचार होत असतात. म्हणजे अशा पद्धतीने लैंगिक अत्याचाराची सुद्धा आपल्या स्त्रिया ह्या कामाधंद्याला गेल्यानंतर बळी गेलेल्या आहेत. काही वेळा तर त्या स्त्रियांना तिथं ठार मारण्यातसुद्धा आलेलं आहे. अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत आणि मग जे काही एखादा मृत्यू झालेला असतो तिकडे सुद्धा पाहिजे तेवढं लक्ष आपले जे समाज प्रतिनिधी आहेत किंवा समाज आहे तो करू शकत नाही. आणि म्हणून हे अशा पद्धतीचं स्थलांतर आहे. दुसरं जे स्थलांतर आहे ते म्हणजे प्रकल्पग्रस्त असतात किंवा धरणग्रस्त असतात. हे जे प्रकल्पग्रस्त आणि धरणग्रस्त जे असतात ह्यांचं जे काही स्थलांतर आहे की असं म्हणतात ना की धरण उपशासी आणि कोरड घशासी, इथंच आपलं पाणी इथंच असतं आणि हेच पाणी मात्र धरण बांधून मोठ्या मोठ्या शहरात नेलं जात असतं. आणि मग हा जो धरणग्रस्त असतो याची अतिशय उपेक्षा होत असते आणि त्याचं स्थलांतर कुठेतरी लांब शहराच्या ठिकाणी किंवा अजून जिथं मोकळी शासनाची जागा असते त्या जागेवर त्याचं पुनर्वसन केलं जात असतं. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्यांचं स्थलांतर कायमस्वरूपी होतं अशा ह्या स्थलांतरीची व्यथा म्हणून एक छोटीशी एक कविता तुमच्यासमोर
आपल्या सर्वांसाठी मी इथं सादर करतो. कवितेचं नाव आहे धरणग्रस्त. जल माझे जंगल माझे जमीन माझी आई, जल माझे जंगल माझे जमीन माझी आई, आणि धरणग्रस्त मी आज त्यांशी नातं उरलं नाही. पालन करती माय धंतरी साऱ्यांना आधार वनराई, फळा फुलांनी डवरलेली उद्ध्वस्त गर्द हिरवाई, धरणग्रस्त मी आज त्यांशी नातं उरलं नाही. मुबलक पाणी विहिरींच, मुबलक पाणी विहिरींच, झुळझुळ न होत झरींच, पाण्याच्या थेंबथेंबा पायी जीवन करपून जाई, धरणग्रस्त मी आज त्यांशी नातं उरलं नाही. लाख मोलाची जमीन माझी, लाख मोलाची जमीन माझी, कवडी मोलात सौदे बाजी, काळ्या आईविन पोरका आज मन व्याकुळ हे होई, धरणग्रस्त मी आज त्यांशी नातं उरलं नाही. विस्थापनानं कुटुंब उठलं, विस्थापनानं कुटुंब उठलं, मायभूमीशी नातं तुटलं, नव्या ठिकाणी विवंचनांनी, नव्या ठिकाणी विवंचनांनी घालमेल जीवनाची, नव्या ठिकाणी विवंचनांनी घालमेल जीवनाची, धरणग्रस्त मी आज त्यांशी नातं उरलं नाही. डाकोरे सर नमस्कार, धन्यवाद. तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे धरणग्रस्ताची व्यथा आहे. बंधूंनो, ह्या धरणग्रस्ताच्या आजही आमच्या जव्हारमध्ये खडखड डॅम झाला, आणि खडखड डॅम झाल्यानंतर खडखडची जी काही माणसं आहेत ह्या जव्हारच्याच एका हनुमान पॉईंट सनसेट पॉईंटच्या परिसरात त्यांचं पुनर्वसन केलं. आता त्या ठिकाणी खडखड डॅम मोठ्या प्रमाणात उभा झालेला आहे.